दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयामार्फत आगळ्यावेगळ्या पद्धतीनं संविधान जागरूकता करण्यात आली। त्यासाठी जागर संविधानाचा, जागर कर्तव्याचा ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली। गुरु तेग बहादूर यांची 350वी जयंती, भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती, वंदे मातरम या गीताला झालेली 150 वर्ष आणि संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं यंदाच्या वर्षी 90 वर्ष पूर्ण करणाऱ्या महात्मा गांधी विद्यालयानं घराघरात संविधानाचं महत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला। मुख्याध्यापक संतोष भगणे यांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या या उपक्रमात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। शिशु वाटिकेपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अंबरनाथ मधील जावसई, घाडगेनगर, कोहसगाव, मोरिवली, सर्कस मैदान, स्वामीनगर, प्रकाशनगर, लक्ष्मीनगर, हुंटवली या भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधत संविधानाबाबत जनसामान्यांमध्ये किती जागरूकता आहे याचं सर्वेक्षण केलं। यासाठी विद्यार्थ्यांकडे एक प्रश्नावलीही देण्यात आली होती। या सर्वेक्षणानंतर नृत्य, गीत, लाठीकाठी, पोवाडा, भारूड यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी सादर करण्यात आले। मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वातंत्र्याचं, संविधानाचं महत्त्व पटवून दिलं। त्याचबरोबर गुरु तेग बहादूर आणि भगवान बिरसा मुंडा यांचे क्रांतिकारी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले। या उपक्रमात 400 विद्यार्थी, 100 शिक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते। महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत आज भारताचे संविधान दिन हे साजरे करत आहेत। त्या निमित्ताने इथे महात्मा गांधी एज्युकेशन शाळा व महाविद्यालय यांच्या मार्फत सर्व शिक्षकांनी या लहान चिमुकल्यांचा एक छोटासा कार्यक्रम या कोसगाव ग्राउंडमध्ये आयोजित केलं होतं। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान जो लिहिला होता त्याबद्दल आज कुठेतरी जनजागृती या मुलांमुळे आज आपल्या पूर्ण भारत देशामध्ये संविधानाला मानणारा एक मोठा घटक म्हणजे सर्व पूर्ण देश या संविधानाला मानतो आणि त्याचंच औचित्य साधून आज या संविधानाचा दिवस इथे महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटीने साजरा केला। त्याबद्दल मी महात्मा गांधी विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या संविधान दिनानिमित्त इथे आमंत्रित केलं आणि आमचा सत्कार केला। त्याच्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद देतो। भारतीय संविधान आहे, या भारतीय संविधानाची जी काही नागरिकांची कर्तव्य आहेत ती नागरिकांना माहीत आहेत की नाहीत यासाठी शाळेच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही या परिसरामध्ये सर्वे करणार आहोत। घराघरात जाऊन नागरिकांची जी कर्तव्य आहेत ती त्यांची जाणीव झाली पाहिजे, त्यांना माहीत झालं पाहिजे। हा या कार्यक्रमाचा पाठीमागचा उद्देश आहे। या सर्व कार्यक्रमाला एकूण 100 मुलांची उपस्थिती होती, पालक उपस्थित आहेत। हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांनी सर्व आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो।